माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिवस. आपण देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. भारताची राज्यघटना, नागरिकांची कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणाऱ्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे. पण आपल्या देशात नागरिकांची कर्तव्य आणि हक्क या संदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी, जितक्या व्यापक रूपात चर्चा व्हायला हवी, तितकी अजूनही होत नाहीये. मी आशा करतो की प्रत्येक स्तरावर, प्रत्येक वेळी जितकं महत्त्व अधिकारांना दिलं जातं, तितकंच महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. अधिकार आणि कर्तव्य या दोन रुळांवरच भारताच्या लोकशाहीची गाडी वेगाने पुढे मार्गक्रमण करू शकते. उद्या 30 जानेवारी आहे. आपल्या पूजनीय बापूजींची पुण्यतिथी. या दिवशी सकाळी 11 वाजता आपण 2 मिनिटांचे मौन पाळून देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली देतो. 30 जानेवारीच्या दिवशी सकाळी 11 वाजता हे 2 मिनिटांचे मौन पाळलं जाणं हा समाज म्हणून, एक देश म्हणून आपला सहज स्वभाव बनायला हवा. 2 मिनिटांसाठीच का होईना, पण त्या मौनातून आपली सामूहिकता, आपला संकल्प आणि शहीदांच्या बद्दलची आपली श्रद्धा अभिव्यक्त होत असते. आपल्या देशामध्ये सैन्याबद्दल, सुरक्षा दलांबद्दल स्वाभाविकपणे आदरभाव व्यक्त होत असतो. या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला ज्या वीर जवानांना वेगवेगळ्या वीरता पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमध्ये कीर्तिचक्र, शौर्यचक्र, परम विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा अनेक श्रेणी आहेत. माझा विशेषतः देशाच्या तरुणांना एक आग्रह आहे. तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहात. तुम्ही एक काम करू शकता. यावेळी ज्या वीरांना हा सन्मान मिळाला आहे त्यांची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधा आणि त्यांच्याबद्दल 2 चांगले शब्द लिहून ते आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. जेव्हा आपण या वीरांच्या साहसाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल खोलात जाऊन माहिती करून घेतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं, अभिमान वाटतो आणि प्रेरणाही मिळते. एकीकडे आपण 26 जानेवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाल्याच्या बातम्या वाचून आनंदित होत आहोत. त्याचवेळी काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्याच्या कामी तैनात सैनिकांना हिमस्खलनामुळे आपले प्राण गमवावे लागले. मी त्या सर्व वीर सैनिकांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो, त्यांना वंदन करतो. माझ्या युवा मित्रांनो, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की मी आपली मन की बात तुम्हाला सतत सांगत असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळेच महिने म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये मोठा कसोटीचा काळ असतो. जवळजवळ प्रत्येक घरात 1-2 मुलांची परीक्षा असते, पण सगळं कुटुंब त्या परीक्षेच्या ओझ्याखाली दबून गेलेलं असतं. तेव्हा वाटलं की माझ्या विद्यार्थी मित्रांशी, त्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी हा काळ उचित आहे. कारण अनेक वर्षांपासून मी जिथे जिथे जातो, ज्यांना ज्यांना भेटतो, तिथे तिथे मुलांची परीक्षा हे खूप मोठं काळजीचं कारण बनलेलं दिसतं.
कुटुंब चिंतेत आहे, विद्यार्थी काळजीत आहेत, शिक्षक विवंचनेत आहेत. अशी एक मोठी विचित्र मानसिक स्थिती प्रत्येक घरात तयार झालेली दिसते. आणि मला नेहमीच असं वाटतं की या मनस्थितीमधून बाहेर पडण्याची गरज आहे. म्हणूनच आज मला माझ्या तरुण मित्रांना काही गोष्टी थोड्या विस्ताराने सांगाव्याशा वाटत आहेत. मी या विषयावर बोलणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा अनेक शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी मला मेसेज पाठवले, प्रश्न पाठवले, काही सूचना पाठवल्या. आपल्याला होणारा त्रास, अडचणी यांचाही उल्लेख त्यात होता. ते सारं वाचून माझ्या मनात जे विचार आले ते मी आज आपल्याजवळ व्यक्त करू इच्छितो. मला सृष्टीचा एक टेलिफोन संदेश मिळाला. सृष्टी काय म्हणते ते तुम्हीही ऐका. सर, मैं आपसे इतना कहना चाहती हूँ कि एग्ज़ाम्स के टाइम पे अक्सर ऐसा होता है कि हमारे घर में, आस-पड़ोस में, हमारी सोसाइटी में बहुत ही खौफ़नाक और डरावना माहौल बन जाता है। इस वज़ह से स्टूडेंट्स इंस्पिरेशन तो कम लेकिन डाउन बहुत हो जाते हैं। तो मैं आपसे इतना पूछना चाहती हूँ कि क्या ये माहौल खुशनुमा नहीं हो सकता? प्रश्न सृष्टीने विचारलाय खरा, पण तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उमटत असणार. परीक्षा हा खरं तर आनंदाचा काळ असायला हवा. वर्षभर किती मेहनत केली ते दाखवून देण्याची संधी आता मिळतेय. या गोष्टीचा उत्साह या काळांमध्ये वाटला पाहिजे. खूप कमी जण अशी असतात ज्यांना परीक्षेमध्ये असं प्लेजर दिसतं. बहुतेकांसाठी परीक्षा म्हणजे प्रेशर असतं. ती खरंच प्रेशर आहे की प्लेजर याचा निर्णय तुम्हालाच करायचा आहे. जो प्लेजर आनंद मानून या परीक्षेला सामोरा जाईल त्याला त्याचं चांगलं फळ मिळेल, आणि जो प्रेशर अर्थात दडपण घेईल त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ येईल. म्हणूनच माझं मत आहे की परीक्षा एक उत्सव आहे. तुम्ही परीक्षांना असं सामोरं जा जणू काही तो एखादा सणच असावा. आणि जेव्हा सण असतो, उत्सवी वातावरण असतं, तेव्हा आपल्यातलं जे जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआपच वाट मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्ये, उत्सवांमध्येही समाजातील ताकदीचा अनुभव आपल्याला येत असतो. जे उत्तमातील उत्तम आहे ते प्रकट होताना दिसतं. सर्वसाधारणपणे आपला समाज बेशिस्त असल्याचं म्हटलं जातं, पण 40-45 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्याची व्यवस्था पाहिली तर लक्षात येतं की तात्पुरत्या व्यवस्था उभारण्याचं कसब आणि किती शिस्त लोकांमध्ये आहे. ही उत्सवाची ताकद आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या काळामध्येही संपूर्ण कुटुंबात, मित्रपरिवारामध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये एक उत्सवी वातावरण बनायला हवं. मग तुम्ही पहा, प्रेशर प्लेजरमध्ये कसं बदलून जातं ते. उत्सवी वातावरणामुळे परीक्षेच्या दडपणातून मुक्तता मिळेल. मला मुलांच्या आईवडिलांना विशेष आग्रहाने सांगायचं की या 3-4 महिन्यांमध्ये वातावरण उत्सवी, उत्साही ठेवा. संपूर्ण परिवाराने हा उत्सव पूर्णत्वाला नेण्याच्या कामी आपापली भूमिका उत्साहाने पार पाडावी. पाहता पाहता चित्र बदलून जाईल. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून ते कामरूपपर्यंत, अमरेलीपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडे या 3-4 महिन्यांमध्ये परीक्षाच परीक्षा असतात. या 3-4 महिन्यांना आपापल्या पद्धतीनं, आपापल्या परंपरांना अनुसरून, आपापल्या कुटुंबातील वातावरणाला अनुसरून उत्सवाच्या काळामध्ये परिवर्तित करावं. आणि म्हणूनच मी तर तुम्हाला सांगेन, स्माईल मोर, स्कोर मोर. जितक्या आनंदात हा काळ घालवाल तितके जास्त गुण तुम्हाला मिळतील. फक्त हे करून पहा. आणि तुम्ही हे पाहिलंच असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता, हसत असता, तेव्हा आपोआपच निश्चिंत होता. आणि असं निश्चिंत असताना वर्षभरातलं सगळं काही सहजपणे आठवतं. वर्षभरापूर्वी शिक्षकांनी वर्गात काय सांगितलं होतं वगैरे सारं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या स्मृतींची उजळणी करण्याचं कसब स्थिर चित्ताने अधिक चांगलं साधतं. तणावपूर्ण मनस्थितीमध्ये सगळे दरवाजे बंद होतात. बाहेरून काही आत जाऊ शकत नाही आणि आतलं बाहेर येऊ शकत नाही.
विचार प्रक्रियाच जणू थांबून जाते आणि या गोष्टीचं ओझं होऊन बसतं. परीक्षेतही तुम्ही बघितलं असेल की सारं काही आठवत असतं. पुस्तक आठवत असतं, धडा आठवत असतो, पानाचा क्रमांकसुद्धा आठवत असतो. हवा असलेला मुद्दा पानाच्या वरच्या भागात लिहिलेला होता की खालच्या भागात, इथपर्यंतही सगळं काही आठवत असतं. पण तो विशिष्ट शब्द काही केल्या आठवत नाही. पण पेपर देऊन वर्गातून बाहेर पडून 4 पावलं चाललं की अचानक आठवतं, अरे हा तोच शब्द होता, आत असताना का नाही आठवला? दडपण होतं. मग बाहेर पडल्यावर कसा काय आठवला? तुमच्याच तर डोक्यात होता तो, कुणी सांगितला तर नाही. पण तो आत असलेला चटकन बाहेर आला. तो बाहेर आला कारण परीक्षागृहाच्या बाहेर पडतानाच मनावरचं दडपण दूर झालं होतं. तुम्ही शांत झालात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्वस्थ मन हे सगळ्यात गुणकारी औषध आहे. आणि हे मी तुम्हाला स्वानुभवातून सांगू शकतो की जर दडपण असेल तर विस्मरण होतं आणि स्वस्थ असताना अशा गोष्टी आठवतात की ज्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि तुमच्याकडे ज्ञान नाही, माहितीची कमतरता आहे, मेहनत कमी पडते, असं कुठे आहे? पण ताण असेल तेव्हा तुमचं ज्ञान, तुमच्याकडे असलेली माहिती त्याखाली दबून जाते आणि ताणच त्यावर स्वार होतो. अ हॅप्पी माइंड इज द सिक्रेट फॉर अ गुड मार्कशीट. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधीकधी असं वाटतं की आपण परीक्षेकडे योग्य दृष्टिकोनातून बघत नाही. तो जणू काही जगण्या मरण्याचा प्रश्न असावा अशी आपली मानसिकता असते. तुम्ही वर्षभरात जो काही अभ्यास केला आहे फक्त तेवढ्याबद्दलची ही परीक्षा असणार आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्याची कसोटी तिथे लागणार नाही आहे. तुम्ही कसं आयुष्य जगत आला आहात, कसे जगत आहात, पुढे कोणत्या प्रकारचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, या गोष्टींबद्दलची ही परीक्षा नव्हे. वर्गामध्ये वह्या पुस्तकं घेऊन दिलेल्या परीक्षेच्या व्यतिरिक्त अनेक कसोटीच्या प्रसंगातून तुम्ही गेला असाल. शाळेतल्या परीक्षेचं प्रत्यक्ष आयुष्यातील यशापयशाशी काहीच देणं घेणं नसतं. तेव्हा अशा दडपणातून मुक्त व्हा. आपल्या सगळ्यांसमोर देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं मोठं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांना हवाई दलामध्ये भरती व्हायचं होतं, पण ते नापास झाले. समजा त्या अपयशामुळे ते निराश झाले असते, आयुष्याकडून हार पत्करली असती, तर भारताला इतके मोठे वैज्ञानिक मिळाले असते का? इतके मोठे राष्ट्रपती मिळाले असते का? कुणी रुचा आनंद यांनी मला एक प्रश्न विचारला आहे. आज के इस दौर में शिक्षा के सामने जो सबसे बड़ी चुनौती देख पाती हूँ वो यह कि शिक्षा परीक्षा केंद्रित होकर रह गई है। अंक सबसे ज़्यादा महत्वपूर्ण हो गए हैं। इसकी वजह से प्रतिस्पर्धा तो बहुत बढ़ी ही है, साथ में विद्यार्थियों में तनाव भी बहुत बढ़ गया है। तो शिक्षा की इस वर्तमान दिशा और इसके भविष्य को लेकर के आपके विचारों से अवगत होना चाहूँगी। खरं तर आपल्या प्रश्नातच त्यांनी उत्तर देऊन टाकलंय. पण रुचा यांची इच्छा आहे की मी या विषयावर माझं काही मत सांगावं. गुण आणि गुणपत्रिका यांचा एक मर्यादित उपयोग आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सारं काही गुणपत्रिकेतील गुणाबर हुकूम चालत नाही. तिथे तर मिळवलेलं ज्ञान तुम्ही जगण्यात किती उतरवलं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. जीवन तर सुरूच राहतं. जे तुम्ही जाणलंय ते जगायचा प्रयत्न केलाय का? जीवन तर चालूच राहतं. तुमचा सेन्स ऑफ मिशन आणि सेन्स ऑफ ॲम्बिशन अर्थात तुमच्या मनातील ध्येयपूर्तीची संकल्पना आणि महत्त्वाकांक्षा यात काही ताळमेळ आहे की नाही, ही गोष्ट आयुष्यात महत्त्वाची ठरते. जर तुम्ही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवाल तर मार्क आपणहूनच मागे येतील. तुम्हाला त्यांच्या मागून धावधाव करण्याची गरजच पडणार नाही. आयुष्यात तुम्हाला ज्ञानाचा उपयोग होणार आहे, तुमचं कसब तुमच्या उपयोगी पडणार आहे, आत्मविश्वासाचा उपयोग होणार आहे, निर्धाराचा उपयोग होणार आहे. तुम्हीच मला सांगा, तुमचे कुणीतरी फॅमिली डॉक्टर नक्कीच असतील. घरातले सगळेजण उपचारांसाठी त्यांच्याकडेच जात असतील. पण त्यांना परीक्षांमध्ये किती मार्क मिळालेत हे त्यांना कधी कुणी विचारलं असेल का? नाही. तुम्ही इतकंच बघत असणार की ही व्यक्ती डॉक्टर म्हणून चांगली आहे, त्यांच्या औषधांमुळे लोक बरे होत आहेत. आपला मोठ्यात मोठा खटला लढवण्यासाठी तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाता तेव्हा त्याची मार्कशीट बघता का? त्याचा अनुभव, ज्ञान आणि वकिलाच्या क्षेत्रातला यशस्वी प्रवास याच गोष्टी तिथे पाहिल्या जातात.
म्हणूनच मार्कांचं हे दडपण कधीकधी आपल्याला योग्य दिशेने जाण्यापासून थांबवतं. याचा अर्थ तुम्ही शिकूच नका असं मी सांगणार नाही. आपलं ज्ञान कसाला लावण्यासाठी परीक्षेचा उपयोग नक्कीच आहे. मी काल कुठे होतो, आज कुठे आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या जगण्याकडे बारकाईनं पाहिलं तर तुम्हाला जाणवेल, कधीकधी असंही होतं की जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट शोधता, नेमकेच मुद्दे निवडता, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करता. पण तुम्ही निवडलेले ते ठराविक मुद्दे याच्या बाहेरचं काही विचारलं गेलं, ठराविक प्रश्न याच्या बाहेरचं काही विचारलं गेलं तर मात्र मग मार्कांचं गणित एकदम कोलमडतं. त्याऐवजी तुम्ही ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित केलं तर जास्तीत जास्त गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता. तुम्ही फक्त मार्कांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःला आक्रसून घेता, एका विशिष्ट भागापुरतंच पाहू लागता, केवळ मार्क मिळवण्यापुरता विचार करू लागता. आणि मग परीक्षेमध्ये खूपच हुशार विद्यार्थी असूनही प्रत्यक्ष आयुष्यात अपयश सामोरं येऊ शकतं. ऋचाजींनी इतरांशी सतत चाललेल्या स्पर्धेचाही मुद्दा मांडला आहे. ही एक खूप मोठी मानसिक लढाई आहे. खरोखरीच आयुष्यात पुढे जाण्यासाठी इतरांशी नाही तर आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतःशी केलेली स्पर्धा उपयोगी ठरते. स्वतःशी स्पर्धा करा. माझ्या घडून गेलेल्या कालपेक्षा येणारा उद्या अधिक चांगला कसा असेल, काल घडलेल्या गोष्टींच्या परिणामांपेक्षा उद्या मला मिळणाऱ्या संधी अधिक चांगल्या कशा असतील याचा विचार आपण करायला हवा. तुम्ही क्रीडा क्षेत्रात हे घडताना पाहिलं असेल. खेळाशी संबंधित उदाहरणं समजायला सोपी असतात म्हणून मी ती सांगतोय. बहुतांश यशस्वी खेळाडूंचं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांची स्पर्धा स्वतःशी असते. आपण सचिन तेंडुलकर यांचंच उदाहरण घेऊ. 20 वर्ष सतत आपलेच विक्रम मोडत जाणं, स्वतःलाच पराजित करत जाणं, पुढे जात जाणं, असा त्यांचा अद्भुत प्रवास राहिला आहे. कारण त्यांनी इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धेचा मार्ग अनुसरला. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात, अगदी अभ्यासाच्या बाबतीतही हेच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मी आधी 2 तास शांतपणे अभ्यास करू शकत होतो, आता 3 तास अभ्यास करणं मला जमतंय का? आधी सकाळी उठायला थोडा उशीर व्हायचा, आता लवकर उठणं जमतंय का? आधी परीक्षेच्या ताणामुळे झोप यायची नाही, आता येते आहे का? तुम्हीच तुमची परीक्षा घ्या. तुमच्या आपोआपच लक्षात येईल की इतरांशी केलेली स्पर्धा पराजय, निराशा आणि ईर्ष्येला जन्म देते, तर स्वतःशी केलेली स्पर्धा आत्ममंथन, आत्मचिंतनाचं कारण बनते, आपला निर्धार दृढ बनवते. आणि जेव्हा आपणच आपल्याला हरवतो तेव्हा आणखीन पुढे जाण्याचा उत्साह आपोआपच वाटू लागतो. बाहेरून अधिकचा उत्साह आणण्याची गरजच उरत नाही, आतूनच ती ऊर्जा आपोआप निर्माण होते. सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा तुम्ही इतरांशी स्पर्धा करता तेव्हा 3 शक्यता ठळकपणे दिसतात. 1, आपण इतरांपेक्षा सरस आहोत. 2, आपली कामगिरी इतरांच्या तुलनेत खूपच वाईट आहे. किंवा आपणही इतरांसारखेच आहोत. सरस असाल तर तुम्ही निष्काळजी बनाल, स्वतःवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकाल. आपण वाईट आहोत असं वाटत असेल तर तुम्ही दुःखी आणि निराश व्हाल आणि इतरांबद्दल तुमच्या मनात ईर्ष्या निर्माण होईल, आतल्या आत कष्टत राहाल. 3री शक्यता म्हणजे इतरांइतकंच हुशार असणं पुरेसं आहे असं मानून चाललात तर सुधारणेला काही वावच उरणार नाही. चाललंय तसं चालू दे असं म्हणून तुम्ही शिथिल राहाल. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही स्वतःशी स्पर्धा करा. आधी मी जे काही केलं त्यापेक्षा यापुढे चांगलं कसं करू शकेन याचा विचार करा. बस याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करा. मग पहा, तुम्हाला स्वतःमध्ये बदल झालेला जाणवेल. श्री एस सुंदर यांनी पालकांच्या भूमिकेसंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यांनी पुढे म्हटलंय की माझी आई खूप शिकलेली नव्हती, तरी ती माझ्याजवळ बसायची आणि माझ्याकडून गणितं सोडवून घ्यायची, उत्तरं काढायची आणि अशा प्रकारे मला मदत करायची, माझ्या चुका सुधारायची.
माझ्या आईने 10वीची परीक्षाही पास केली नव्हती, पण तिच्या मदतीशिवाय मला माझी CBSEची परीक्षा पास करणं अशक्य होतं. सुंदरजी, तुमचं म्हणणं खरं आहे. आणि आजही आपण पाहिलं असेल की प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये, सूचना करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. कारण मुलांच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या माता सतत सजग असतात, सक्रिय असतात आणि अनेक गोष्टी त्यांच्यामुळे सोप्या होऊन जातात. मी पालकांना फक्त इतकंच सांगेन की त्यांनी 3 गोष्टींवर भर द्यावा: स्वीकार करणं, शिकवणं आणि वेळ देणं. आपलं पाल्य जसं आहे तसा त्याचा स्वीकार करा. तुमच्याजवळ जितकी क्षमता आहे ती त्याला शिकवण्यासाठी वापरा आणि आपापल्या कामात कितीही व्यग्र असला तरी त्यांच्यासाठी वेळ काढा. एकदा स्वीकार करणं जमलं की बऱ्याचशा समस्या तिथेच संपून जातील. पालकांना अनुभव असेल की त्यांच्या आणि शिक्षकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षाच अनेक समस्यांच्या मुळाशी असतात. स्वीकारातून या समस्या सोडवण्याचा मार्ग दिसू लागतो. अपेक्षांमुळे मार्ग खडतर बनतो, तर अवस्थांचा स्वीकार नव्या वाटा शोधण्याची संधी देतो. आणि म्हणूनच मूल जसं आहे तसं स्वीकाराल तर तुमच्यावरचं ओझंही दूर होईल. आपण मुलांच्या पाठीवरच्या दप्तरांच्या ओझ्यांची चर्चा करत असतो, पण कधीकधी मला वाटतं की पालकांच्या अपेक्षा, आशा आकांक्षांचं ओझं त्या मुलाच्या दप्तरापेक्षा भारी असतं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या ओळखीचे एक व्यक्ती हृदयविकाराने आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेशदादा माळवणकर आणि त्यांचे एकेकाळचे खासदार पुत्र पुरुषोत्तम माळवणकर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो आणि मी पाहिलं की त्यांनी त्या रुग्ण व्यक्तीच्या तब्येतीसंबंधी एकही प्रश्न विचारला नाही. बसले, आल्यानंतर तिथे काय परिस्थिती आहे, तब्येत कशी आहे, काही विचारलं नाही. आल्या आल्या त्यांनी विनोदी चुटके ऐकवायला सुरुवात केली. 4-5 मिनिटातच वातावरणातला सगळा तणाव सैल झाला. एरवी रुग्णाला भेटायला जाणारे आजाराबद्दल बोलून त्यांना घाबरूनच टाकत असतात. पालकांना मला हेच सांगायचंय की कधी कधी मुलांबरोबर आपण नेमकं असंच वागत असतो. परीक्षेच्या काळात मुलांना आनंदी, हसरं खेळतं वातावरण द्यावं असा विचार आपण कधी केलाय का? तो करून पहा, वातावरण बदलून जाईल. मला आणखीन एक मोठा कमालीचा फोन कॉल आला आहे. त्या सद्गृहस्थांना आपलं नाव सांगायचं नाही. त्यांचं बोलणं ऐकून याचं कारण तुमच्या लक्षात येईल. ते म्हणतात, नमस्कार प्रधानमंत्री जी, मैं अपना नाम तो नहीं बता सकता क्योंकि मैंने काम ही कुछ ऐसा किया था अपने बचपन में। मैंने बचपन में एक बार नकल करने की कोशिश की थी। उसके लिए मैंने बहुत तैयारी करना शुरू किया कि मैं कैसे नकल कर सकता हूँ। उसके तरीकों को ढूंढने की कोशिश की, जिसकी वजह से मेरा बहुत सारा टाइम बर्बाद हो गया। उस टाइम में मैं पढ़ करके भी उतने ही नंबर ला सकता था जितना मैंने नकल करने के लिए दिमाग लगाने में खर्च किया। और जब मैंने नकल करके पास होने की कोशिश की तो मैं उसमें पकड़ा भी गया और मेरी वजह से मेरे आसपास के कई दोस्तों को काफ़ी परेशानी हुई। तुमचं म्हणणं खरं आहे. हे जे शॉर्टकटचे रस्ते आहेत ते कॉपी करण्यासाठीचं कारण बनून जातात. कधीकधी स्वतःवर विश्वास नसतो तेव्हा शेजारच्या मुलाचं उत्तर पाहावं आणि खात्री करून घ्यावी असं वाटून जातं. कधीकधी आपलंच उत्तर बरोबर असतं आणि शेजारच्याचं चुकलेलं असतं, पण ते चुकीचं उत्तर आपण खरं मानून बसतो आणि आपलाही घात होतो. त्यामुळे कॉपीचा फायदा कधीच होत नाही. टू चीट इज टू बी चीप. सो प्लीज डू नॉट चीट. परीक्षेत कॉपी करणं तुम्हाला वाईट व्यक्ती बनवतं. त्यामुळे कृपया कॉपी करू नका. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की कॉपी करू नका, कॉपी करू नका. मीही पुन्हा तेच सांगेन. कोणत्याही प्रकारे पाहिलं तरी कॉपी करण्याचे दुष्परिणाम दिसतीलच. समजा कॉपी करताना पकडले गेलात तर सारं काही तिथेच संपून जाईल. आणि समजा पकडले गेला नाहीत तरीही आयुष्यभर मनावर आपल्या त्या कृत्याचा भार वागवत राहावं लागेल. आपल्या मुलांना कॉपी न करण्याबद्दल समजावताना त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवणं तुम्हाला कठीण जाईल. आणि एकदा का कॉपी करण्याची सवय लागली की त्यानंतर आयुष्यात काही शिकण्याची इच्छाच उरणार नाही.
मग तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे तर म्हणजे आपल्याच रस्त्यांना खड्ड्यांनी भरून टाकण्यासारखं आहे. मी काही असेही लोक पाहिले आहेत जे कॉपी करण्याचे इतके प्रकार शोधून काढतात, इतकं संशोधन करतात की त्यांची सगळी सर्जनशीलता या एका कामातच वापरली जाते. तीच सर्जनशीलता, तोच वेळ ती परीक्षेतल्या मुद्द्यांवर खर्च कराल तर कदाचित कॉपी करण्याची गरजही पडणार नाही. आपल्या स्वतःच्या मेहनतीतून जे यश मिळवाल ते तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तो अद्भुत असेल. एक फोन कॉल मला आला आहे. Namaskar, Pradhan Mantri ji. My name is Monica, and since I'm a class 12 student, I wanted to ask you a couple of questions regarding the board exams. My first question is, what can we do to reduce the stress that builds up during our exams? And my second question is, why are exams all about work and no play? Thank you. जर परीक्षेच्या दिवसांमध्ये मी खेळण्या बागडण्याबद्दल बोललो तर तुमचे शिक्षक, तुमचे पालक माझ्यावर रागावतील. परीक्षेच्या काळात मुलांना खेळायला सांगणारे असे कसे हे पंतप्रधान आहेत असं म्हणत नाराज होतील. कारण खेळांमध्ये लक्ष गेलं की अभ्यासावरील लक्ष कमी होतं असा आपल्याकडे सर्वसाधारण समज आहे. ही विचारसरणीच मुळात चुकीची आहे. समस्येचं मूळ तिथेच आहे. मुलांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे आणि तो व्हायचा तर पुस्तकांच्या पानाबाहेरचं एक मोठं विशाल जग आहे तेही पाहायला हवं. जगायला शिकण्याचंही हेच तर वय असतं. आधी सगळ्या परीक्षा देतो आणि मग खेळतो, मग बाकीच्या गोष्टी करतो असं कुणी म्हटलं तर ते शक्य नाही. माणसाच्या जडणघडणीचा काळ हाच असतो. त्यालाच तर संगोपन म्हणतात. माझ्या दृष्टीने परीक्षेमध्ये 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. योग्य प्रमाणात आराम, शरीरासाठी गरजेची आहे तितकी झोप आणि तिसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक कार्याव्यतिरिक्तही शरीराच्या इतर भागांचंही चलनवलन योग्य पद्धतीनं होणं. शरीरालाही काही व्यायाम मिळायला हवा की नाही. आपल्या अभ्यासातून 2 क्षण बाहेर पडून थोडं आकाश पाहावं, अवतीभोवतीची झाडं पाहावीत, मन थोडं हलकं करावं आणि पुन्हा आपल्या खोलीत अभ्यासाला बसावं असा कधी तुम्ही विचार केलाय? बघा, एक नवा ताजेपणा तुम्हाला तुमच्या कामात जाणवेल. तुम्ही जे काही काम करता आहात त्यातून थोडा विसावा घ्या. उठा, बाहेर जा, किचनमध्ये जा, आपल्या आवडीची एखादी गोष्ट शोधा, एखादं बिस्किट तोंडात टाका, थोडे हास्यविनोद करा. 5 मिनिटांसाठी का होईना पण हा विश्रांतीचा काळ स्वतःला द्या. तुम्हाला दिसेल की काम आणखीन चांगलं होतं आहे. सगळ्यांनाच हे आवडेल की नाही मला माहीत नाही, पण माझा अनुभव मला हेच सांगतो. अशा वेळी दीर्घ श्वसन करा. थोडं दीर्घ श्वसन केल्यास खूप फायदा होईल. त्यासाठी खोलीत बसून राहण्याची गरज नाही. जरा मोकळ्या आभाळाखाली उभं राहा, गच्चीवर जा, 5 मिनिटं दीर्घ श्वसन करा आणि मग अभ्यासाला बसा. तुम्ही पाहाल की तुमचं शरीर अगदी तणावविरहित झालेलं आहे आणि ही अवस्था तुमच्या मेंदूलाही मिळालेली आहे. काही लोकांचा समज असतो की रात्री खूप उशिरा जागलं तर खूप जास्त अभ्यास होईल, पण नाही. शरीराला जितकी झोप आवश्यक आहे तितकी जरूर घ्या. त्यातून तुमचा अभ्यासाचा वेळ फुकट जाणार नाही आहे. उलट अभ्यास करण्यासाठी जास्त उत्साह मिळेल, एकाग्रता वाढेल, ताजेपणा वाटेल. तुमच्या कार्यक्षमतेमध्ये एकूणच वाढ होईल. मी निवडणुकांच्या प्रचारसभांसाठी जातो तेव्हा काही वेळा माझा आवाज बसलेला असतो. अशाच एका सभेवेळी एक लोकगायक मला भेटायला आले होते. त्यांनी मला विचारलं, तुम्ही किती तास झोपता? मी म्हणालो, का बरं, तुम्ही डॉक्टर आहात का? म्हणाले, नाही नाही, भाषण देता देता तुमचा आवाज बिघडतो त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. तुम्ही पूर्ण झोप घ्याल तर तुमच्या स्वरयंत्राला आराम मिळेल. माझी झोप, भाषणं आणि आवाज यांच्याबद्दल मी असा विचार कधीच केला नव्हता. त्यांनी मला जणू काही एक जडीबुटीच दिली. तुम्हीसुद्धा या गोष्टीचं महत्त्व ओळखा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. पण याचा अर्थ असा नाही की सतत झोपून राहावं. म्हणजे काही जण म्हणतील की माननीय पंतप्रधान म्हणाले तर आम्ही आता झोपूनच राहणार आहोत. असं केलं तर तुमच्या घरातली माणसं माझ्यावर रागावतील. मग तुमची मार्कशीट हातात आल्यावर त्यांना तुम्ही नव्हे
तर मीच दोषी दिसेन, तेव्हा असं करू नका. आणि म्हणूनच मी तर म्हणेन की पी फॉर प्रिपेअर अँड पी फॉर प्ले. जो खेले वो खिले. द पर्सन हू प्लेज शाईन्स. मन, बुद्धी, शरीर यांना सजग ठेवण्यासाठी हे एक खूप मोठं औषध आहे. असो, युवा मित्रांनो, तुम्ही परीक्षांच्या तयारीत गुंतलेले आहात आणि मी माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये अडकून बसलोय. कुणास ठाऊक, कदाचित माझं हे बोलणंच तुमच्या मनावरचा तणाव दूर करण्यासाठी मदत करेल. पण त्याचबरोबर मी हे सुद्धा म्हणेन की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं दडपण मनावर घेऊ नका. जमत असेल तर करा, नाहीतर नका करू. नाहीतर त्याचंही एक ओझं बनून बसेल. मुलांवर अपेक्षांची ओझी लादू नका. ही तुमच्या पालकांना सांगितलेली गोष्ट मलासुद्धा लागू आहेच. आपण केलेला निर्धार मनाशी जपत स्वतःवर विश्वास ठेवून परीक्षांना सामोरे जा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. प्रत्येक परीक्षा पार करण्यासाठी त्या परीक्षेलाच उत्सवाचं रूप द्या. मग कोणती परीक्षा ही परीक्षाच राहणार नाही. हाच मंत्र घेऊन तुम्ही पुढे जा. प्रिय देशबांधवांनो, 1 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय तटरक्षक दलाची 40 वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रसंगी मी तटरक्षक दलाचे सर्व अधिकारी आणि जवानांनी केलेल्या देशसेवेसाठी त्यांचे आभार मानतो. ही अभिमानाची गोष्ट आहे की स्वनिर्मित 126 जहाजं आणि 62 विमानं यांच्यासह भारतीय तटरक्षक दल विश्वातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं तटरक्षक दल असण्याचा मान राखून आहे. वयम रक्षामः हा आपल्या तटरक्षक दलाचा मंत्र आहे. आपल्या या आदर्श वाक्यानुसार मार्गक्रमण करत देशाच्या समुद्री सीमा आणि समुद्री क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी तटरक्षक दलाचे जवान प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र तत्पर असतात. गेल्या वर्षी तटरक्षक दलाच्या जवानांनी आपल्या जबाबदाऱ्यांसोबतच आपल्या देशाचा समुद्रकिनारा स्वच्छ बनवण्याचं अभिमानास्पद कार्य केलं. हजारो लोक यात सहभागी झाले होते. समुद्री किनाऱ्यांच्या सुरक्षेबरोबरच या किनाऱ्यांच्या स्वच्छतेची काळजी त्यांनी वाहिली. यासाठी ते खरोखरच अभिनंदनाला पात्र आहेत. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की आपल्या देशाच्या तटरक्षक दलात फक्त पुरुष नसून महिलासुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच तयारीनं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि यशस्वीरित्या पार पाडत आहेत. तटरक्षक दलातील आमच्या महिला अधिकारी, वैमानिक आहेत, निरीक्षक आहेत. एवढंच नाही तर हॉवरक्राफ्टची जबाबदारीही सांभाळत आहेत. आज जागतिक पातळीवर किनारपट्टीची सुरक्षा हा ऐरणीवरचा प्रश्न बनलेला असताना भारताचे किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी झटणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाचं त्यांच्या 40व्या वर्धापन दिनी मी अभिष्टचिंतन करतो. 1 फेब्रुवारीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जाईल. वसंत ऋतू हा सर्वश्रेष्ठ ऋतू मानला जातो. वसंत ऋतुराज आहे. आपल्या देशात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजेचा मोठा सण साजरा केला जातो. तो विद्येच्या आराधनेचा काळ मानला जातो. इतकंच नाही तर वीरांसाठी प्रेरणादायी असा हा काळ असतो. मेरा रंग दे बसंती चोला या गीतामध्ये तीच प्रेरणा दिसून येते. या वसंत पंचमीच्या पवित्र सणानिमित्त मी माझ्या सर्व देशबांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात प्रसारित करताना आकाशवाणीसुद्धा आपल्या कल्पकतेने त्यात नवनवे रंग भरत असते. गेल्या महिन्यापासूनच त्यांनी माझी मन की बात पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याचा प्रादेशिक भाषांमधील अनुवाद प्रसारित करणं सुरू केलं आहे. याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे. दूरदूरहून लोक पत्र पाठवू लागलेत. आकाशवाणीने स्वयंप्रेरणेने केलेल्या कामासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो. देशबांधवांनो, मी तुमचंही खूप अभिनंदन करतो. मन की बात तुमच्याशी जोडलं जाण्याची एक खूप मोठी संधी देतं. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.